शिवपिंडीकडे आपलं तोंड असावं अशा हिशोबात, आणि फक्त शिवलिंगाची जी दिशा आहे ती उत्तरेला करा. उत्तर दिशेला शिवलिंगाचं तोंड करा. 108 वेळा आपण श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करणार आहोत. जर एक माझी माऊली 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जर उच्चार करत असेल तर इथे बसलेल्या एवढ्या सगळ्या महिला, किती मोठा हा नामयज्ञ होणार आहे, हे सगळं पुण्य आपल्या सगळ्यांच्या पात्रामध्ये पडणार आहे. आणि कथेचे आयोजक, नियोजक, संयोजक, सेवादान देणारी मंडळी, अर्थदान करणारी मंडळी, त्या सगळ्यांच्या कल्याणार्थ हे शिवपूजन आहे. आता पाणी घ्या तुमच्या हातामध्ये, आणि जशी श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांनी शिवपूजा सांगितलेली आहे आपल्याला, त्या पद्धतीने अगोदर शिवपूजन करून घ्या. अगोदर गणेश भगवान, जो पार्वती मातेचा हस्तकमल आहे, त्याची जी उजवी कठडी जिथून पाणी पडतंय त्याचा उजवा भाग, अगोदर तिथे पाणी घाला. पाणी घालताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय, नमः शिवाय याच्यापैकी तुम्हाला जे सोपं वाटतंय मनाला ते तुमच्या मनामध्ये म्हणा. अगोदर गणेशाला पाणी घाला. शिवलिंगाचं पाणी जिथून पडतंय त्याच्या डाव्या भागाच्या कठडीला कार्तिक स्वामी आहे, तिथे पाणी घाला. दोन्हींच्या मध्ये अशोक सुंदरी, की जी भगवान भोलेनाथाची सगळ्यात लहान मुलगी आहे, अशोक सुंदरीला पाणी घाला. निर्गुण पार्वती म्हणजे माता पार्वतीचा हस्तकमल, तिथे पाणी घाला. आणि शिवलिंगावरती आता पाणी घाला. आणला असेल नंदी, नंदीच्या उजव्या पायाला पाणी घाला. नसेल नंदी तर शिवलिंगावरती पाणी घाला. तुमच्याकडे हळदी कुंकू अक्षत जे काही आणलं असेल तुम्ही, अगोदर हळदी कुंकू भगवान भोलेनाथाला अर्पण करा. अक्षत शिवलिंगावरती ठेवा. जे बेलपत्र तुमच्याकडे आहे तर तुमच्याकडे कुंकू असेल, हळद असेल, हळदी आणि कुंकू थोडंसं मिश्रण हातावरती करून प्रत्येक पानावर बोटानं राम 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 लिहा. हळदी आणि कुंकवाचं मिश्रण थोडंसं करून प्रत्येक पानावरती राम, म्हणजे आता तुम्ही म्हणाल पान लहान आहे, आमचं बोट मोठं आहे, तरीही तुम्ही एक मनामध्ये आपण अक्षर काढतो राम, तर राम 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 लिहा. ज्या मातावर्गाला लिहिता येत नाही त्यांनी ठिपके द्या 3 पानावरती, पण ठिपके देताना राम शब्दाचा उच्चार करा. तिन्ही पानावरती राम 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 लिहा. ज्यांना लिहिता येत नाही त्यांनी राम शब्दाचा उच्चार करून तीनही पानावरती बिंदी म्हणजे ठिपके द्या. ते बेलपत्र तुम्ही भगवान शंकराच्या शिवलिंगावरती अर्पण करा. खरंच जळगावकर आपण महाभाग्यवान आहात. आता वेळही पहा, मी ठरवलं होतं लवकरच कथा संपूयात आपण, पण कथा जी पुढे 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 निघाली. आता सूर्याचा अस्तन, रात्रीची सुरुवात, म्हणजे प्रदोष काल झालेला आहे. खरंच ही तुमच्या सगळ्यांच्या भाग्याची गोष्ट आहे की प्रदोष कालामध्ये शिवपूजन आपल्या सगळ्याकडनं घडतंय. हा सुद्धा एक पुण्याईचा भाग आहे की ज्या काळामध्ये भगवान भोलेनाथ आपली पूजा स्वीकारतात. आता ही अशी वेळ आहे, आता रात्रीकडे दिवसाचा प्रवास चालू झालेला आहे, याला सायंकाळ, ज्याला प्रदोष काल म्हणतात. आता बेलपत्र वाहिलंय तुम्ही. आता तुमच्याकडे जे काही बेलपत्र असेल ते वाहत वाहत आमच्या सोबत नामस्मरण करायचं आहे 108 वेळा. तुमच्याकडे तुम्ही अगोदर शिवलिंगाला नमस्कार करा, प्रणाम करा. हे भोलेनाथ, आमची ही जी काही भोळी भाळी सेवा असेल ती स्वीकारून घे. आणि हा शिव महापुराण कथा यज्ञ जो आहे तो हा खूप मोठा नामयज्ञ घडू दे. तुझ्या नामाचं, तुझा बीजमंत्र, त्याचा उच्चार आम्ही करणार आहोत. आमच्या सगळ्यांच्या जुळीमध्ये तुझा आशीर्वाद रूपी प्रसाद आम्हाला प्राप्त होऊ दे. मन शुद्ध ठेवा, अंतकरण पवित्र ठेवा. आपला उभा संप्रदाय फक्त भाव या शब्दावर उभा आहे.
म्हणून अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणानं कुठल्याही प्रकारचा क्लेश, कुठल्याही प्रकारचं कष्मळ मनामध्ये न येऊ देता, विकल्प मनामध्ये न येऊ देता शुद्ध भावानं भोळ्या महादेवाचं पूजा अर्चन आता आपण करणार आहोत। तुम्ही फूल आणलं असेल तर शिवलिंगाला फूल अर्पण करा। बेलाची पानं ज्यांच्याकडे 108 असतील त्यांनी 108 बेलपत्र अर्पण करा। ज्यांच्याकडे बेलपत्र नसेल त्यांना शक्य असेल चमचानं पाणी घालत राहा, पण चमचानं पाणी घालणं असेल किंवा बेलपत्र वाहणं असेल, या दोन्ही क्रिया करत असताना आमच्या सोबत भगवान भोलेनाथाच्या नामाचा उच्चार, की जो आपल्याला नामयज्ञ इथे करायचा आहे, तो नामयज्ञ। तुमच्याकडे असेल साखर, अन्यथा अक्षदा, जे काही असेल ते समोर ठेवून त्याला पाणी फिरवा। नसेल तर काही हरकत नाही, त्याची काही चिंता करू नका। अक्षदा किंवा साखर याच्यापैकी जे काही असेल ते समोर ठेवा, त्याच्यावरती पाणी फिरवा, पुन्हा एकदा नमस्कार करा। फूल असेल फूल अर्पण करा। नामोच्चार चालू करू। सगळ्यांनी माझ्यासोबत नामस्मरण करत, बेलाचं पान नसेल, पाणी काहीच नसेल, हात जोडून आमच्या सोबत नामस्मरण करा। श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री